नमस्कार मंडळी, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की ईश्वरी आणि अर्णवचा रोमॅन्टिक सीन सुरू असतो. अर्णव ईश्वरीला जवळ ओढून घेतो, तिच्या डोळ्यातलं काजळ काढून तिच्या कानामागे लावून म्हणतो, कोणाची नजर नको लागायला माझ्या सुंदर बायकोला. आता ईश्वरी गोड लाजते आणि गालातल्या गालात हसते. तिकडे वल्लरी राकेशला म्हणते, मी मगाशी अंगणात तुम्हाला 2 माणसांसोबत बोलताना पाहिलं आणि तुम्ही त्यांना पैसे देत होता. पण मग तुमची तर मेमरी गेलीये ना, मग तुम्ही त्या दोघांना कसं काय ओळखता? आता राकेश गडबडून जातो. आलोच एवढं बोलून तिथून पळ काढतो. वल्लरी मात्र एकटी तिथं उभी राहून मनातल्या मनात म्हणते, ह्याच्या डोक्यात काहीतरी शिजतंय आणि मला ते शोधून काढावंच लागेल. तेच तिकडे घरात सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. नम्रताने सगळ्यांसाठी गोड शेवयांची खीर बनवून आणलेली असते. ती खात असताना पोलीस तिथे येतात. आकाश पोलिसांजवळ जाऊन त्यांना विचारतो, तुम्ही शुभंकरच्या मॅटरबद्दल बोलायला आलाय का? अंजली मोठ्याने म्हणते, मी बोलवलंय त्यांना इथं. आजी विचारतात, अगं अंजू काय झालंय? तू असं अचानक पोलिसांना इथं का बोलावून घेतलंस? अंजली म्हणते, कारण मला माहीत करून घ्यायचंय की ह्यांचा ऍक्सिडेंट कोणी घडवून आणला आणि का घडवून आणला. ईश्वरी मात्र बिचारी घाबरूनच जाते. नम्रता आणि आकाशला घरात सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं, फक्त वल्लरीनेच ऍक्सेप्ट केलं नाही. वल्लरीने आकाशच्या कानाखाली सुद्धा मारली. नम्रताला आणि ईश्वरीला खूप बोलली वल्लरी. वल्लरी आकाशला हे पण बोलली की आजपासून तुझी मॉम तुझ्यासाठी मेली आणि तू पण माझ्यासाठी मेला. इथून पुढं मला तुझं तोंड पण बघायची इच्छा नाहीये. पण तुम्हाला काय वाटतंय की नम्रता ईश्वरीसारखं छान वागेल? मला तर वाटतंय की ती वागेल. पण तुमचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.